चला भास्कर या नवीन उपक्रमाबद्दल बोलूया, जो भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमचा नकाशा तयार करतोय. विचार करा, एवढ्या मोठ्या देशाच्या स्टार्टअप इकोसिस्टमला जोडायचं कसं? याचं उत्तर म्हणजे भास्कर नावाचा एक नवीन प्रकल्प, जो या इकोसिस्टमसाठी एक सेंट्रल रजिस्ट्री आहे. भास्करचं पूर्ण नाव आहे भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री. हे नुकतंच 2024 मध्ये स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाअंतर्गत सुरू झालंय. आता ह्याची जी महत्वाकांक्षा आहे ना, ती खूपच मोठी आणि इंटरेस्टिंग आहे. याचं ऑफिशियल ध्येय आहे स्टार्टअप इकोसिस्टमसाठी जगातली सगळ्यात मोठी डिजिटल रजिस्ट्री बनवणं. तर मग हे व्यासपीठ नक्की कोणाला जोडणार आहे? ही स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, इन्क्युबेटर्स, मेंटर्स आणि धोरणकर्ते या सगळ्यांना एकत्र आणणार आहे. म्हणजे या सगळ्यांमधलं सहकार्य आणि संवाद वाढवणं हेच खरं ध्येय आहे. याची अंमलबजावणी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामार्फत होते. पण असं एकच व्यासपीठ बनवणं एवढं महत्वाचं का आहे? सोप्या शब्दात सांगायचं तर हे विखुरलेल्या माहितीला एकाच ठिकाणी आणतं. यामुळे नेटवर्किंग सुधारतं, चांगली धोरणं बनतात आणि नवे ट्रेंड्सही कळतात. म्हणजे विखुरलेल्या डेटाचं रूपांतर आता एका शक्तिशाली आणि उपयोगी माहितीत होतंय. तर आता प्रश्न हा आहे की इनोव्हेशनचा हा नवा नकाशा पुढे कोणत्या संधी दाखवेल?